अंपायर्स मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकता तानाजी कडू आणि स्क्वेअर लेग पंच साहिल चौधरी आमच्या या बिली आकुल टप्प्याचा चेंडू होता त्याला भिरकावला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत आपण पाहतो की सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातो आणि ती देखील इथं कंप्लीट करताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा आपल्याला धावफलकात पाहायला मिळतात. अकाउंट ओपन केलं जात आहे ते कर्जत संघाचं. बॅटिंगसाठी आपण पाहतो कर्जत संघ मात्र सज्ज झाला. सेकंड गेमला तुम्ही पाहू शकता पराग नॉस्ट्राईक सालुंक्या आणि नॉस्ट्राईक एंडला नितीन ही सलामीची जोड साखळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिले षटक खऱ्या अर्थाने घेऊन आलेत नेरल संघाकडून संदीप. चांगली गोलंदाजी हा फटका चांगला आहे ऑन साईडला भिरकावला परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि फेकी इथे मात्र थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे मात्र कंप्लीट केल्या जातील. मात्र 2 धाब्याच्या साह्याने आपण पाहतोय की धावफलकात जाऊन पोहोचला ते 4च्या घरामध्ये 4 धावा धावफलकामध्ये. आमचे साठी स्कोरर आपण पाहतोय की निमेश मोहिते. चांगली मेहनत निमेश यांची आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. इथे मात्र जोरदार अफूल आणि अतुल मध्ये उत्साह जास्ती आणि आत्मविश्वास कमी. अंपायर मात्र अतुल फेटाळतात. फलंदाज इथे मात्र बाद होता. अंपायर अतुल मात्र उचलून धरतात. फलंदाज इथे मात्र विकेटच्या मधोमध सापडला आणि पहिला फलंदाज इथे बाद होईल तो कर्जत संघाचा. तर आपण पाहतोय की लगातार 3 षटकार जर कोणत्या फलंदाजाने लगावलं तर सन्माननीय आमचे पांडुरंगजी मोहिते यांच्याकडून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. सलग 3 षटकार जर कोणत्याही फलंदाजाने लगावलं तर पांडुरंगजी मोहिते साहेबांकडनं 5,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आता मात्र पारितोषिक देखील लागलं जातं. फक्त हलक्यापणे चेंडूला ग्लान्स केला ऑन साईडला चेंडूला दिशा दिली क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईल तोपर्यंत आपण पाहतो की फक्त सिंगल कन्वर्ट केली जाते. या सिंगलच्या साह्याने 5 धावा धावफलकामध्ये 1 विकेट मात्र गमावला तो बॅटिंग करणाऱ्या कर्जत संघानं. आणि जर 3 चौकार लगावले तर पांडुरंगजी मोहिते यांच्याकडनं 3,000 रुपयाचे कॅश प्राइज. आता मात्र बघतो आमच्या सन्माननीय पाहुण्यांकडनं मात्र पारितोषिक लागलं जातं. इथे मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रयत्न इथे फसला गेला. एफर्ट्स मात्र चांगले आपल्याला पाहायला मिळाले. झेल मात्र शेवटच्या क्षणी हाताला मात्र स्पर्श करून जमिनीला दान झाला. तिथे मात्र 2 कंप्लीट केल्या गेल्या. चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतो. अगदी 50 प्लसचे खेळाडू आहेत परंतु खेळ जर पाहायला गेला ना तर अगदी युवकांना लाजवेल असा मात्र खेळ मैदानामध्ये चालू आहे. चांगली संकल्पना आपण पाहतो गुणगे गावाकडनं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही एक्झिबिशन मॅच खऱ्या अर्थानं 50 प्लसच्या खेळाडूंना एक खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं उभारण्यात आला आहे. सातत्याने आपण पाहतो की 50 प्लसच्या मॅच ह्या मात्र डेच्या मात्र पाहायला मिळतात परंतु आज नाईटच्या या रजनीमध्ये त्यांना या सामन्यामध्ये खेळण्यासाठी संधी मात्र उपलब्ध करून दिल्या ते म्हणजे गुणगे संघानं. त्यांचं देखील आपण कौतुक करूया कारण की ही संकल्पना खऱ्या अर्थानं खूप चांगली आहे. 50 प्लसचे खेळाडू आहेत. अगदी आपण जर पाहायला गेलो तर थोडेसे क्रिकेटपासून आता दूरवरती आहेत परंतु या मॅचमध्ये या सामन्यांमध्ये खेळत असताना जो जोश तो मात्र जोश तसाच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे आपण पाहतो ना की ज्यावेळी युवा मात्र खेळत होत्या जो जोश आपल्याला पाहायला मिळत होता तसा जोश आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आता मात्र सज्ज झाले सुनील. एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहेत सुनील. फार चांगली गोलंदाजी फार चांगली बॅटिंग देखील त्यांची राहिली आहे परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे त्यांचा खेळ होईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. सेकंड एंड वरती आपण पाहतोय यावेळी अलकातनं कट केला फक्त दिशा दिल्या चेंडूला मात्र खेळून काढलं. पॉइंट रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार.
चला फडवल संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. मारुती यांच्या बॅट मधून आपण पाहतोय चौकार आला आणि या चौकाराच्या साह्याने जर पाहायला गेल्यानंतर 11वी धावसंख्या धावफलकामध्ये. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र चांगली सुरुवात मात्र आता करून देतात ते म्हणजे मारुती. सुनील यांच्यावरती मात्र आक्रमण केलं जातं. हा फटका देखील चांगला आहे. यावेळी अगदी पाहतो आपण चेंडूला फेकून दिला लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. मारुती यांच्या बॅट मध्ये येतोय चौकारानंतरचा हा षटकार. या षटकाराच्या साह्याने आपण पाहतो ना की 17 धावा धावफलकामध्ये. आता मात्र चांगली सुरुवात बॅटिंगसाठी आपण पाहतो ना इन्व्हाइट झालं. या दिली हलक्या हाताने चेंडूला फक्त कट करायचं होतं, दिशा द्यायची होती, पॉईंट आणि कव्हर मधून चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं. प्रयत्न तो फसला गेला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सुनील यांच्या माध्यमातून. आता मात्र कमबॅक केला गोलंदाज सोळीनांना, कारण की त्यांना देखील माहिती आहे ही मॅच खूप महत्वाची आहे. जरी ही शो मॅच असेल यावेळी चांगला फटका. यावेळी कव्हरला चिरत चेंडू चालला डीप कव्हर मधून सीमा रेषेच्या पलीकडे. मारुती यांच्या बॅट मध्ये येतोय आणखी एक दंडार. धावा आता धावफलकात लागल्या जातात. आता मात्र धावफलकाला आकारणी लावण्याचं काम खऱ्या अर्थानं मारुती यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र कर्जत संघ थोडासा खुश असेल. आता त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला हास्य मात्र पाहायला मिळतं, कारण की आता बॅटिंग आता मात्र मैदानामध्ये चालू आहे ती म्हणजे मारुती यांची. हा देखील अगदी कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझन मधून सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार मात्र धावफलकामध्ये केला जाईल. आपण पाहतो की बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आता मात्र जर तिसरा चौकार आला ना तर पांडुरंगजी मोहिते साहेबांकडनं 3000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. आता मात्र हे फलंदाज मात्र या पारितोषिकेचा मानकरी ठरणार का, याच्याकडे तमाम क्रिकेट रसिकांच्या देखील नजरा असतील. तिथे कडेकडे खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी आपण पाहतो ना की लॉंग ऑफ फ्लोरून हा चेंडू ट्रॅव्हल करायचा होता. इथे प्रयत्न फसला गेला. सर तानाजी कडू यांचा इशारा होतो षटक संपल्याचा. 2 षटकाचा इथे खेळ मात्र समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलो तर 25 धावा धावफलकामध्ये. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केला होता त्या म्हणजे 7. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकावरती आक्रमण केलं ते म्हणजे मारुती यांनी. जरी एक विकेट मात्र गमावल्या पराग यांच्या माध्यमातून, परंतु कोणताही प्रेशर मात्र आपल्यावर न घेता आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय ते म्हणजे 40+ कर्जत हा संघ. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मारुती यांची बॅटिंग जर पाहायला गेलं तर अगदी प्रत्येक प्रकारचा फटका मात्र त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली धावसंख्या उभारण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आतापर्यंत मात्र त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक आता प्रगतीपथावरती असेल. गोलंदाजी मागवते गोलंदाज सज्ज झालेत. विनायक साजिद आहेत डावकुराचे गोलंदाज. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अगदी आपण पाहतो ना की फलंदाजाला मात्र चेंडू जाऊन मात्र आदलला आणि तिथे एकच धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाईल. धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 26च्या घरामध्ये. 26 धावा धावफलकामध्ये. कर्जत 40+ आणि त्यांना फाईट करतो ते म्हणजे नेरल 40+. या आपण पाहतो ना की 2 परिसरामधील हे दोन्ही बलाढ्य संघ मात्र आज एकमेकाच्या समोर मात्र खेळतात. बरेचशे वेळा मात्र हे 2 संघ एकमेकांच्या दरम्यान खेळलेत. बरेचसे कानाखुणा मात्र एकमेकाला माहिती आहेत. परंतु आज देखील या मॅच मध्ये या नाईटच्या शृंखलेमध्ये त्यांचा खेळ आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना मात्र पाहायला मिळतो. लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो ना की फॉर्च्यून इव्हेंटची टीम मात्र ही स्पर्धा कव्हर करते. हा फटका चांगला
चेंडूला फेकून दिले लॉंग ऑफ सीमा रेषा क्लिअर करत असताना विनायक मारुती यांच्या बॅट मधून येतो हा दर्जेदार ओपन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. करण्याच्या नादामध्ये अगदी आपण पाहतो फ्लाइंग क्लिपला चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळतं. झेल मात्र इथे सुटला जातो आणि तिथे मात्र कंप्लीट केल्या जातात त्या दोन धावा. या दोन धावेच्या साह्याने तुम्ही पाहू शकता धावफलक आता जाऊन पोहोचला 34च्या घरामध्ये 34 धावा धावफलकामध्ये. तिसरे षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आले साजिद. हा फटका देखील चांगला लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि तिथे कंप्लीट केल्या गेल्या त्या म्हणजे दोन धावा. आता खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी मात्र एक मोमेंटम मात्र कॅचअप केलं जातं ते म्हणजे फलंदाज आपण पाहतो मारुती यांच्याकडून चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन धावेच्या साह्याने जर पाहायला गेलो ना तर धावफलक जाऊन पोहोचला. यावेळी ऑन साईडला फेकायचं होतं इथे मात्र एफर्ट चांगले पाहायला मिळाले. झेल जरी पकडला गेला नाही तरी सुद्धा एफर्ट जर पाहायला गेल्या तर अगदी तरुणांना लाजवेल असे मात्र एफर्ट्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या 40 प्लसच्या खेळाडूंकडून. इथे मात्र दोन धावा पुनश्च आपल्याला पाहायला मिळतील. मारुतींना मात्र वारंवार जीवदान दिलं जातं आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा मात्र ते उचलताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचला अडीचच्या घरामध्ये. चांगली बॅटिंग चांगलं मोमेंटम मात्र आता कॅचअप केलं जातं बॅटिंग करणाऱ्या कर्जत 40 प्लस संघाकडून. यावेळी हलक्या हाताने चेंडूला कट करायचं होतं षटक संपल्याचा निर्धार होतोय. 3 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झाला. 4 षटकांची ही मॅच आणि अगदी आपण पाहतो ना की 4 षटकांच्या मॅच मध्ये जे टोटल आपण पाहतो ना की नेहमी जर पाहायला गेलो तर 40-45 धावांचा असावं त्या टोटलकडे आता मात्र वाटचाल ते म्हणजे कर्जत 40 प्लस संघ. चांगली बॅटिंग आपण पाहतो मारुती यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या साथीला आपण पाहतो नवीन फलंदाज मात्र दाखल झाले नितीन जे सलामीला गेलेत. खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त स्ट्राईक जर आपण पाहितली ना तर मारुती यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाली आणि ती स्ट्राईक मात्र त्यांच्याकडे का ठेवण्यात आली ते देखील आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतोय कर्जत 40 प्लस या संघाकडून. तर आपण पाहतो ना की नेरल 40 प्लस संघ आता थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु क्रिकेट मित्रांनो अनिश्चितपणे भरलेला हा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये कधीही कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. हा फटका देखील चांगला आहे. यावेळी लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. यावेळी कोणतीही चुकी होत नाहीये क्षेत्ररक्षकाकडून तिथे मात्र सिंगल कंप्लीट केली जाईल. परंतु आपण पाहतो ना की आता स्ट्रायकिंग गेमला मारुती आलेत ज्यांच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं रन्स आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 39 धावा धावफलकामध्ये. चौथे षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती विनायक आलेत. हा फटका चांगला यावेळी ऑन साईडला चेंडूला भिरकावलाय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला फेकून दिलाय. पलीकडे येत आहे मारुती यांच्या बॅटमधून षटकार. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. धावफलकामध्ये लागल्या 43 धावा धावफलकामध्ये. चांगली बॅटिंग आपण पाहतोय की बॅटिंग मारुती यांची आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या कर्जत टीम कडून. 40 प्लसची ही मॅच खऱ्या अर्थानं आज मात्र 35 या धावसंख्येवरती खेळतात ते म्हणजे मारुती. यावेळी चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र मारुतींना मात्र जखडून ठेवण्याचं काम आता मात्र गोलंदाज विनायक यांनी केलं.
चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते विनायक यांची. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला असेल परंतु मी देखील अगदी नेरळवरून मात्र इथे खेळण्यासाठी आलो आहे आणि हे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे गोलंदाज विनायक. हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची मॅच आहे. अगदी आपण पाहतो ना की निर्णायक 4 षटक आहेत आणि या 4 षटकांमध्ये फार चांगली बॅटिंग आतापर्यंत आपल्याला कर्जत संघाची पाहायला मिळते. परंतु गोलंदाजी करणारा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे हे देखील विसरून जमणार नाहीये, कारण की त्या संघाकडे देखील तेवढ्याच ताकदीचे फलंदाज देखील आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर कोणताही टोटल मात्र सेफ नाहीये. हा फटका हवेमध्ये, फटका फसला, लंगाच्या क्षेत्राच्या चेंडूपर्यंत आलाय आणि तो मात्र झेल देखील सुटला गेला. आणखीन एक जीवनदान मात्र दिला जातो तो मारुती यांना आणि त्या जीवनदानाचा जर पाहायला गेलं मात्र अगदी 2 हाताने मात्र स्वीकार मात्र केला जातो. फटके देखील चांगले त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चौफर फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ती मारुती यांच्या माध्यमातून. धावफलकाचा जर विचार करायला गेलो तर 45 धावा आतापर्यंत धावफलकात. यावेळी अगदी स्क्वेअर कट करायचा होता परंतु प्रयत्न फसला गेला. अगदी वेसली घेणारा चेंडू होता. गोल्डन स्पॉटवरती हा चेंडू पिचिंग केला होता. त्यानंतर जर पाहायला गेलं ना तर चेंडूने थोडीशी वेसली घेतली, गती देखील होती आणि इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र चांगला मोमेंटम पकडला गेला. हा देखील त्याच प्रकारचा चेंडू आणि ते षटक मात्र समाप्त होत आहे. 4 षटकांच्या इथे मात्र समाप्ती झाल्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचला तर 45च्या घरामध्ये येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते नेरळ 50+ या संघाला 46 धावांची. तर मायक्रोफोनवरती जोडले जातील मयुरेश कदम सर. त्यांना बोलू. मानगाव दोन्ही संघाचे संगणक आपण टॉससाठी या लगेच. आव्हान ठेवला ते नेरळ संघासमोर. मध्ये 46 धावांचं आव्हान कशा प्रकारे मात्र पूर्ण करणार हे देखील येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत मयुरेश कदम देखील घेतात. अगदी समालोचन देखील करतात. स्कोररचे काम देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, कारण की हे गुणगेकरांचं प्रेम आहे त्यांच्यावरचं आणि त्या प्रेमाखातीर मात्र संघ आता कोणताही विलंब करू नका. चला माथेरान आणि मानगाव दोन्ही संघाचे संगणक आपण टॉससाठी या. चला कर्जत संघ आता कोणताही विलंब करू नका. आपण लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवून द्या. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला शक्य मात्र कंप्लीट करायचे. चला बॅट्समन देखील मैदानामध्ये दाखल करायचे.
40 प्लस 12 प्रतिनिधी आपण या समालोचन कक्षामध्ये कमेंट्री बॉक्स मध्ये आपण लगेच यायचं. कर्जत संघाचा 40 प्लसचा 12 प्रतिनिधी गोलंदाजी माकवरती पहिले षटक घेऊन सज्ज झाले. चला, तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आम्ही जर तुमची नावं घेतली नाही तर मात्र आम्हाला इथे XYZ असं बोलावं लागेल. चला, 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत लगेच या. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो ना की 46 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं कर्जत संघानं. पहिला चेंडू आपण पाहतो ना की आउटसाइड ऑफस्टॉन मात्र चेंडू फिचिंग केला होता. चला, स्ट्रायकिंग गेंडवरती बाबू शेख होते आणि नॉन स्ट्रायकिंगला साजिद होत होते. आता मात्र स्ट्रायकिंग गेंडला सज्ज झाले. साजिद स्ट्रायकिंग गेंडवरती डावकर आता जे फलंदाज आहेत, फार चांगली बॅटिंग साजिद यांची आम्ही नेहमी पाहिली आहे. अगदी आपण पाहतो ना की कर्जत 40 प्लस या संघानं अगदी उल्हासनदी निर्मल 40 प्लस चषक ज्यावेळी आयोजित केला होता त्यावेळी मात्र फार चांगला खेळ आपण पाहतो निर्मल संघाचा आम्हाला पाहायला मिळाला होता. त्याच्यामध्ये साजिद देखील फार चांगली कामगिरी केली होती. पराजय नक्कीच त्यांच्या बाजूला आला होता, परंतु प्रेक्षकांची मनं देखील त्यांच्या माध्यमातून जिंकली गेली होती. ते साजिद आता मात्र स्ट्रायकिंग गेंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग वरती बाबू शेख आहेत, स्ट्रायकिंग वरती साजिद आहेत. गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज मारुती ज्यांनी फार चांगली बॅटिंग केली. आता मात्र गोलंदाजी देखील तशी करावी लागेल, परंतु त्या धावा आता त्यांना रोखायचे आहेत. हा फटका देखील आपण पाहतो ना की ऑफ साईडला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फक्त सिंगल या चेंडूवरती कम्प्लीट केली जाते. लॉंग ऑफ रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि इथे पूर्ण केली जाते ती म्हणजे एक डाव. ज्यावेळी रायटी लेफ्टी मात्र कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळी मात्र सातत्याने फील्ड रचना मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि ती फील्ड रचना आता मैदानामध्ये आपण पाहतोय की सेट केली जाते गोलंदाज मारुती यांच्या माध्यमातून. कर्जत 40 प्लस त्यांना फाईट करतो नेरल 40 प्लस. हा स्लोअर होता, त्याला पिक केला, चेंडूला फेकून दिला, मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे येतोय षटकार. चला, दोन्ही संघाचे संघाने किती उपस्थित झालेत, आपण लगेच पास करून घ्या. हा चांगला चेंडू, परंतु अंपायर लाईन चेक करतील आणि इथे मात्र स्क्वेअर चेंडू होतो. अगदी आपण पाहतो ना की मिडलला मात्र चेंडू पडला होता, त्यानंतर मात्र चेंडूने एवढं उलम घेतलं की चेंडू अगदी ऑप्शनच्या बाहेरून निघून गेला. अंपायर सांगतात की हा स्क्वेअर आहे. एक डावफलकात जोडली जातील. महेश कदम यांच्या आज मात्र पास केला जातो. आज खऱ्या अर्थाने त्यांची मेहनत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. स्कोरची भूमिका देखील पाहायला मिळते. आता मात्र टॉस करण्यासाठी देखील ते आले. चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं हा फटका देखील चांगला आहे. अगदी ऑन साईडला चेंडू फिरकावला, लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे एक दर्जेदार ओपन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅटिंग केली होती त्या प्रकारची बॅटिंग आता मैदानामध्ये चालू आहे आणि फटकेबाजी केली देखील जाते ती म्हणजे मारुती यांना. यावेळी अगदी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. षटक संपल्याचा निर्धार होता. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहायला गेलो तर डावफलक जाऊन घेतला तर तब्बल 18च्या घरामध्ये 18 धावा डावफलकामध्ये बिनबाद 18 बाबू आणि साजिद
तर 18 धावा 18. चेंडू बाकी आहे का? ना. 19 धावा झाला 19. मात्र असं एक वाईट देखील होता. 19 धावा धावफलकामध्ये. अगदी बघा, अगदी कॅल्क्युलेशन करून मात्र क्रिकेट खेळलं जातं. त्यांचं देखील लक्ष आहे असणं देखील गरजेचं आहे. आणि इथे मात्र आमच्या स्कोररकडनं थोडीशी गफलत झाली होती, परंतु ती लगेच सुधारण्यात आली. 19 धावा धावफलकामध्ये पहिलं षटक इथे समाप्त झाला. बिनबाद 19. नेरल संघ 40+ आतापर्यंत बॅटिंग करते. 46 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट कम्प्लीट करत असताना आतापर्यंत जो मोमेंटम पाहिजे होता तो मोमेंटम मात्र आता कॅचअप करतोय. तो म्हणजे नेरल 40+ हा संघ. फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे बाबू यांच्या बॅटमधून. आता मात्र स्ट्रायकिंग गेमला आपण पाहता साजिद गोलंदाजी मात्र ते सज्ज झालेत कर्जत 40+ संघाकडून. परात गोलंदाजीसाठी सज्ज झालेत परात. आता मात्र पराग यांना मात्र एक इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, कारण की तुम्हाला आता वाचवायची आहेत म्हणजे 46. इथे मात्र अगदी आउटसाईड ऑप्शन चेंडूला पिचिंग केलं होतं. चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न देखील केला होता. ज्यावेळी सफल झाले तिथे मात्र देवता चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. पराग यांनी मात्र आता पहिला चेंडू निर्धाव फेकला, कारण की त्यांना देखील माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात, 19 धावा आल्यात आणि त्यानंतर मात्र दुसरं षटक आपल्याकडे जबाबदारी दिल्या आणि त्या जबाबदारीनुसार आता मात्र गोलंदाजी करायची आहे. पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय. ती जबाबदारी स्वीकारत असताना पहिला चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळतो. 19 धावा धावफलकामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हा फटका चांगला आहे. यावेळी अगदी आपण पाहतो ना की फ्रंटफुटला आल्या, चेंडूला कट केला, चेंडू मात्र चाललाय. अगदी पाहतो आपण पॉइंट रेझन मधून सीमा रेषेच्या पलीकडे होतो चौकार. या चौकाराच्या सहाय्याने जर पाहायला गेलो ना ते 23 धावा आता धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 23 धावा धावफलकामध्ये. 46 धावांचं टार्गेट आहे. खऱ्या अर्थाने मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट मात्र सेफ नाही आहे. कोणत्याही क्षणी मात्र कोणतंही टार्गेट मात्र कम्प्लीट केलं जातं आणि ते टार्गेट आता कम्प्लीट करण्याच्या उद्देशानं फार चांगली बॅटिंग बाबू आणि साजिद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी हे कर्जत 50+ आणि नेरल 50+ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ही संकल्पना फार चांगली आहे खऱ्या अर्थानं दोन्ही गावाची. आणि ती संकल्पना आपण पाहतो ना की अगदी हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि तो मात्र स्वतःला थांबवलं गेला. तोपर्यंत चेंडू चालला सीमा रेषेच्या पलीकडे येतो आपण साजिद यांच्या बॅटमध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार आले. तिसरा चौकार जर या फलंदाजाच्या बॅटमधून आला तर पांडुरंगजी मोहिते यांच्याकडे 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आता मात्र आपण पाहतो ना की पांडुरंगजी मोहिते साहेब इथे उपस्थित झालेत आणि त्यांनी कॅश प्राईज देखील लावला गेला, कारण की त्यांना देखील माहिती आहे 50+ खेळाडू आहेत आणि या 50+ खेळाडूंचा मनोबल वाढवण्यासाठी हे केले गेलेले प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र अगदी आपण पाहतो ना की चांगला चेंडू अगदी विंडो स्पॉटवरती हा चेंडू पिचिंग केल्यानंतर क्षेत्ररक्षकाचा भेट देणारा चेंडू पाहायला मिळाला. आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो पराग यांच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत आपण पाहतो ना की धावफलक जाऊन पोहोचला ते तब्बल 27च्या घरामध्ये. 27 धावा धावफलकामध्ये. 46 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत चांगले बॅटिंग. हा फटका चांगला आहे. या चेंडू अगदी आपण पाहतो ना की एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवला. गेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवणार. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आपल्या संघासाठी एक धाव वाचवण्याचं काम इथे मात्र केलं गेलं या क्षेत्ररक्षकाकडून. 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 30 धावा धावफलकामध्ये. अजूनही आपण पाहतो ना की या षटकामधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे अजूनही 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज.
13 चेंडू 16 धावांची गरज आहे. आता मात्र ज्या आजची खऱ्या अर्थानं गरज होती कर्ज मोबाईल 40+ संघाला. तर स्टार्ट मात्र मिळवून दिला बाबू आणि साजिद यांनी. फार चांगली बाबून त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र कर्जत संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र ही पार्टनरशिपला मात्र कुठेतरी ब्रेक लावावा लागेल. हा चांगला फटका अगदी आपण पाहतो ना शरीराचा ब्रेक घेणारा चेंडू होता, परंतु त्याला तितक्याच सुंदर पद्धतीने फक्त कट केला. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे आपण पाहतो ना की निर्धाव चेंडूने मात्र या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. येणारे 12 चेंडू आता बाकी असतील आणि जिंकण्यासाठी तुम्हाला बनवायचे ते म्हणजे 16 धावा प्रति षटक. आजच्या सरासरीने मात्र आता तुम्हाला धावायचं. आता कशा प्रकारे मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 16 धावा पूर्ण केल्या जातील हे देखील पाहणे तितकंच गरजेचं असेल. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असेल ती म्हणजे नेवल 40+ या संघाला. चला स्पीडअप करा, कोणताही विलंब करू नका, कारण की आज जर पाहायला गेलं तर सामन्याला थोडासा उशीर झाला. टेक्निकल प्रॉब्लेम होता, त्या कारणाने मात्र आपण पाहतो की सामने थोडेसे उशिराने सुरू झाले होते. हा फटका अगदी आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला सीमारेषेच्या पलीकडे होते साजूच्या मार्गाने आणखी चौकार. डीजे मास्टर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो की नाईटच्या रजनीमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळते. प्रेक्षकांची मनं देखील त्यांच्या माध्यमातून जिंकली जातात. यावेळी अगदी आउटसाईड ऑप्शन चेंडूला पिचिंग केलं. तिथे आपण पाहतो निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज ईश्वर यांच्या माध्यमातून. आता मात्र ईश्वर यांना आपल्या संघाला कुठेतरी फ्रंटफुटीवरती आणावं लागेल, कारण की बॅटिंग करणारा संघ थोडासा वर्चस्व मात्र गाजवतोय. हा चेंडू चांगला, हा फिरकी घेणारा चेंडू होता. अगदी समोर चेंडूला फेकला होता, त्यानंतर मात्र चेंडूने वलन घेतला. आणखीन एक निर्धाव चेंडू, अगदी सरप्राईज चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. समोर आलेला चेंडू आणि तिथून मात्र चेंडूने वलन घेतला. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि या निर्धावाच्या साह्याने आपण पाहतो की धावफलक आता तिथे स्थिरावला. ते 34 त्यावेळी चेंडू हवेमध्ये शेवटच्या चेंडूला जज करतो. मारुती चेंडू खाली आले. दुसरा हातांमध्ये मात्र खेळ कंप्लीट केला जातो. फलंदाज इथे बाद होईल ते म्हणजे साजिद. अगदी आपण पाहतो ना की आता मात्र पुढच्या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचं काम आता कर्जत संघ करतो, कारण की ज्या विकेटची खऱ्या अर्थानं गरज होती ती विकेट्स मात्र आता मिळवली जाते ती म्हणजे कर्जत संघासाठी. साजिद बाद झालेत, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत ते म्हणजे बबलू ईश्वर. फार चांगली गोलंदाजी आता त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जरी पहिल्या चेंडूत चौकाराचा मार खाल्ला असेल, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. 2 बॅक टू बॅक चेंडू मिळतात, त्यानंतर मात्र विकेट्स. आता मात्र या षटकातील 5वा चेंडू घेऊन मात्र सज्ज झाले. सेकंड गेमला बबलू आहेत, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. हा शॉर्ट पिच होता, भिरकावायचा होता.
पाठीमागच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. अगदी शेवटपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू त्यांना चकमा देत चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. हा चौकार आला आणि या चौकाराच्या साह्याने 38 धावा बघा फलकामध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती ईश्वर यांच्याकडून. हा चांगला फटका, परंतु अगदी आपण पाहतो ना ऑस्ट्रेलियाला जो खेळाडू उभा होता त्याच्या पायाला मात्र चेंडू स्पर्श झाला. षटक किती मग क्रमांक तिसरं मात्र समाप्त होता आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचला ते 39. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तुम्हाला बनवायचे म्हणजे 7 धावा. मॅच मध्ये कमबॅक खऱ्या अर्थाने केला आता कर्जत फ्री प्लस संघाने. कारण की जिथे जर आपण पाहायला गेलो तर 2 षटकांचा जर विचार करायला गेलो ना तर अगदी नेरळ संघाची पकड मात्र मजबूत होती. त्यानंतर मात्र तिसरं षटक प्रगती पथावरती आलं आणि तिथे मात्र कमबॅक केला गोलंदाज ईश्वर यांनी. जरी 2 चौकारांचा मार खाल्ला परंतु 4 चेंडू अगदी बिनधास्त फेकले गेले. शेवटचे षटक आता प्रगती पथावरती आहे. येणारे 6 चेंडू बनवायचे ते तुम्हाला 7. पहिला चेंडू अगदी पुढे सरसवून केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र ईश्वर आहेत. फक्त सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. धावफलक आता जाऊन पोहोचला ते 40च्या घरामध्ये. आता येणारे 5 चेंडू बाकी असतील आणि तुम्हाला बनवायचे आहेत त्यामध्ये 6 धावा. 5 चेंडू बाकी आहेत, 6 धावा बनवायचे आहेत. सलामीला गेलेले आपण पाहतोय की बाबू शॉकिंग गेमला आपल्याला पाहायला मिळतात. हा चांगला चेंडू अगदी बॅकवर्ड पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पूर्व टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. ब्रह्मास्त्र वापरलं गेलं गोलंदाजाकडून आणि इथे येतो बॅक चेंडू. आता इथे जर का बॅकअप पर्सेंटेज वाढले गेल्या तर मात्र थोडंसं प्रेशराईज होईल ते पालन करणारा नेरळ फ्री प्लस संघ. परंतु जर का एखादा मोठा फटका आला ना तर या सामन्यामध्ये आपली पकड आणि आपलं वर्चस्व मात्र कायम ठेवेल त्यामध्ये नेरळ फ्री प्लस संघ. आता मात्र आपल्याला चांगली अटॅकिंग क्षेत्ररक्षण देखील मैदानामध्ये सजवताना पाहायला मिळतो कर्जत संघ. कारण की आता प्रेशर आहे त्यांच्यावरती देखील. हा फुलका आणि त्याला कन्वर्ट केलाय. अगदी आपण बाकी क्षेत्ररक्षण तिथे आहेत आणि सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. फेकी देखील चांगली होती परंतु त्याला मात्र गॅदर करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला आणि तिथे कंप्लीट केल्या गेल्या त्यामध्ये 2 धावा. आता एक धाव तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे परंतु अशा प्रकारे जर तुम्ही धावा देत गेला तर मात्र या मॅच मध्ये आणि या सामन्यामध्ये तुमचं जे अस्तित्व ते मात्र तुमच्या भाषेला येताना आपल्याला पाहायला मिळेल. आता पुनश्च आपण पाहतो ना की समीकरण बदललं जातं. येणारे गरज आहे. जमेची बाजू आपण पाहतो ना की नेरळ फ्री संघासाठी सलामीचा सलामीवीर फलंदाज बाबू अजून मैदानामध्ये येवा. इथे मात्र झेल होण्याची शक्यता. पाठीमागच्या दिशेने मात्र हा केलेला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे येतो विजयी चौकार आणि इथे मात्र विजय झाला तो नेरळ फ्री